आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा ब्रेकिंग न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. सध्या गोकुळ निवडणुकीला मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्यात. राजकीय हालचाली जोरात सुरू आहेत. ज्याच्याकडे 150 ठराव त्याला उमेदवारी हाच निकष बहुतेक सर्व पक्षांनी लावलेला आहे. त्यामुळे आता 150 ठराव गोळा करायचा आणि उमेदवारी मिळवायचं या शर्यतीत बरेच जण आहेत. हे सगळे होत असताना राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संभाव्य उमेदवार कोण या संदर्भातली ही ब्रेकिंग न्यूज. आपण अजूनही जर महाधुरळा हे चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण महाराष्ट्रासह कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व ब्रेकिंग न्यूज देणारं हे एकमेव चॅनेल आहे ज्याच्या बातम्या 100पेक्षा अधिक तंतोतंत खऱ्या ठरलेल्या आहेत. आता वळूया मूळ विषयाकडे. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं संभाव्य उमेदवार कोण असू शकतील गोकुळमध्ये, आणि बहुतेक आपण जी आज नावं घेणार आहे तेच उमेदवार जवळजवळ निश्चित असतील. कारण आता सत्ता राष्ट्रवादीच्या हातात आहे. राष्ट्रवादीचा अध्यक्ष गोकुळचे अध्यक्ष आहेत. त्यामुळं महायुतीची सत्ता असताना अध्यक्ष राष्ट्रवादीचे नावेद मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे परवा काही दिवसापूर्वी मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठक घेतली आणि गोकुळच्या जोडण्या सुरू केल्या. या बैठकीला माजी आमदार के.पी. पाटील, माजी आमदार राजेश पाटील, सुधीर देसाई, राहुल पाटील, किसन चौगले, अरुण डोंगळे यांच्यासह सर्वच जे राष्ट्रवादीचे नेते आहेत, अगदी भैया मानेपासून ते युवराज पाटलांच्यापर्यंत सगळे या बैठकीला उपस्थित होते. आणि या बैठकीत एकच निर्णय झाला, 150 ठराव दाखवा, उमेदवारी मिळवा, दुसरा कुठला वशिला नाही. एकच वशिला 150 ठराव. त्यामुळे आता 150 ठराव गोळा करण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू झालेली आहे. आता आपण पाहूया कोण उमेदवार असू शकतील आणि 100% कोण उमेदवार असणार. सगळ्यात पहिलं नंबरला 1 नावेद मुश्रीफ, जे विद्यमान चेअरमन आहेत. ठराव भरपूर आहेत त्यामुळे त्यांची उमेदवारी 100% फायनल. दुसरे उमेदवार आहेत अरुण डोंगळे. 150 नव्हे तर 300पेक्षा जास्त ठराव त्यांच्याकडे आहेत. त्यामुळं नंबर 2 राष्ट्रवादीच्या वतीनं माजी चेअरमन अरुण डोंगळे यांची उमेदवारी फिक्स आहे. विशेष म्हणजे आपल्याकडं 150 नव्हे तर 300पेक्षा जास्त ठराव असल्यामुळं आपल्याला 2 उमेदवारी आपल्याला द्यावेत अशी थेट मागणी अरुण डोंगळे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केलेली आहे. नंबर 3 रणजित पाटील, के.पी. पाटलांचे सुपुत्र, यांच्याकडेही भरपूर ठराव आहेत. सध्या विद्यमान संचालक आहेत त्यामुळे त्यांची उमेदवारी सुद्धा 100% फायनल मानली जाते. नंबर 4 बाळासाहेब खाडे, जे राष्ट्रवादीमध्ये आता प्रवेश केला आहे. अनेक वर्षे संचालक आहेत. पी.एन. पाटील गटाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळं त्यांच्याकडे ठराव करवीरमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्यावेळी ते निवडून आले विरोधकाकडून. त्यामुळे बाळासाहेब खाडे यांचेही नाव फायनल आहे राष्ट्रवादीच्या वतीनं जवळजवळ. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नंबर 5 मध्ये आहेत पी.एन. पाटील यांचे सुपुत्र राजेश पाटील. हे सुद्धा आता यावेळी गोकुळची निवडणूक लढण्याची शक्यता आहे. पी.एन. पाटील गटाला 2 जागा मिळणार. त्यात एक बाळासाहेब खाडे असतील आणि दुसरे राजेश पाटील स्वतः हे उमेदवार म्हणून निश्चितपणे असू शकतील. त्या दृष्टीनं तयारी सुरू झालेली आहे. 6 नंबरला असतील रणजित पाटील मुरगुडकर किंवा युवराज बापू पाटील. रणजित पाटील यांनी आता राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. 43 वर्षे गोकुळचे ते संचालक होते. त्यामुळे पुन्हा एकदा गोकुळ संचालक होण्यासाठी त्यांची धडपड सुरू झालेली आहे. प्रयत्न सुरू झालेले आहेत. त्यांच्याकडेही मोठ्या प्रमाणात ठराव असल्यामुळे
त्यांना उमेदवारी राष्ट्रवादीच्या वतीनं मिळू शकते. युवराज पाटील किंवा रणजित पाटील यांना या उमेदवारीत प्राधान्य मिळू शकते. 7वे उमेदवार आहेत राजेश पाटील, माजी आमदार राजेश पाटील स्वतः किंवा त्यांच्या पत्नी, गेल्या वेळी ज्यांचा पराभव झाला त्या सुष्मिता पाटील. त्यामुळे 7व्या उमेदवारामध्ये माजी आमदार राजेश पाटील सांगतील ते स्वतः किंवा त्यांच्या पत्नी, ह्या 7व्या उमेदवार राष्ट्रवादीच्या वतीनं गोकुळवर असणार हे नक्की आहे. 8वं नाव जवळजवळ निश्चित आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील गिजवणेकर यांच्याकडेही मोठ्या प्रमाणात ठराव आहेत. त्यामुळं त्यांना डावलणं आता शक्य नाही. पण त्यांची समजूत काढून आणि काय राजकीय वेगळे प्रयोग होऊ शकतात. पण सध्या तरी प्रमुख दावेदार गडिंग्लज भागातनं आहेत सतीश पाटील गिजवणेकर. 8वे उमेदवार आहेत हातकणंगले तालुक्यात जे गोकुळचे माजी कर्मचारी आहेत विश्वास इंगवले यांनाही राष्ट्रवादीच्या वतीनं उमेदवारी मिळू शकते. 9वे उमेदवार धक्कादायक आहे, हे आहेत यड्रावकर गटाचे. राज्यात जरी यड्रावकर गट शिंदे गटाशी सोबत असला तरी जिल्ह्यात मात्र तो मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी कनेक्ट आहे. ते त्यांचे गॉडफादर मानले जातात. त्यामुळं जिल्हा बँकेची बैठक झाली गोकुळ संदर्भात, त्या बैठकीला संजय पाटील यड्रावकर स्वतः उपस्थित होते आणि त्यांनी राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्यासंदर्भातल्या चर्चा झालेली आहे. त्यामुळे आता स्वतः संजय पाटील येणार की अन्य कुणी, त्यामध्ये 2 नावं सध्या चर्चेत आहेत. अमर माने पाटील शिरोळचे माजी नगराध्यक्ष यांचं नाव आहे आणि दुसरं नाव आहे माजी चेअरमन दिलीप पाटील यांचे सुपुत्र रणजित पाटील. या दोघांपैकी एक यड्रावकर गट हा सोबत असेल राष्ट्रवादीच्या आणि त्यांना एक जागा निश्चितपणे राष्ट्रवादीच्या कोठ्यातून दिलं जाईल. 10वा उमेदवार आहे किसन चौगले जे सध्या संचालक आहेत. खरं तर हे AY पाटील गटाचे होते पण आता ते मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत आलेत. आणि विशेष म्हणजे AY पाटील यांनीच सांगितलं की राजकारणात आपण काँग्रेसबरोबर पण सहकारात मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबरोबर असल्यामुळं त्यांचं नेतृत्व आपण सहकारात मानतोय. त्यामुळे गोकुळमध्ये आमचे नेते हसन मुश्रीफ असतील. अशा पद्धतीनं साधारणतः 10 उमेदवार सध्या तरी संभाव्य राष्ट्रवादीच्या वतीनं आहेत. 7-7-7चा फॉर्म्युला चर्चेत आहे. राष्ट्रवादीची ताकद जास्त असल्यामुळे 1-2 जागा जादा मिळू शकतात, 9 सुद्धा होऊ शकतात. एखादा उमेदवार इकडे तिकडे होऊ शकतो. पण सध्या मी जी 10 नावं सांगितली त्यामध्ये 10वा आहे ते यड्रावकर गट जो राष्ट्रवादीच्या सोबत आहे, तो जरी वजा केला तर 9 नावं ही राष्ट्रवादीच्या वतीनं मैदानात गोकुळच्या उतरतील. यात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. तरी पण ज्याच्याकडे 150पेक्षा अधिक ठराव त्याला उमेदवारी हा नियमच झालाय, निर्णय झालाय. त्यामुळे हे सगळे जे उमेदवार आहेत हे 150पेक्षा अधिक मताचे मालक नव्हे तर दावेदार आहेत. त्यामुळे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळं बाळासाहेब खाडे, अरुण डोंगळे, राजेश पाटील, माजी आमदार राजेश पाटील, किसन चौगले, रणजित पाटील मुरगुडकर, नावेद मुश्रीफ आणि सतीश पाटील गिजवणेकर हे राष्ट्रवादीचे संभाव्य गोकुळचे उमेदवार हे जवळजवळ नक्की आहे. आपल्याला अशाच राजकीय ब्रेकिंग न्यूज हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा YouTube चॅनल. धन्यवाद.